मी काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही गाडी काढा लवकर आणि लवकरात लवकर आपल्या घरी येऊन भेटा मला. आपण काय करू, टू व्हीलर घेऊन रामपूरला जायचं आपल्याला काय. कारण की ते आता निघाले म्हणतात तिथून. संध्याकाळपर्यंत पोहोचतच आहे त्याला. बिलकुल आता तुम्ही आले रे आले की बस आपल्याला रामपूरच्या त्या फाट्याच्या पुढे तिथं ते म्हणजे चिचीचं झाड नाही का, तिथं बसायचं. तेवढ्यात ते आपल्याला हाती लागणार आहे. विषय नाही आहे. लवकर या फक्त, लवकर या. येतो भाऊ. मग आता काय तुमचं आता मजुराचा तर मोठा पेच झाला आता. कसं सध्या आता राजीभाऊ गोत्यात आलेले आहेत. बाकी आता तुमचं उसाचं काय होते ते आता पुढचं पुढे. चला निघ तुम्ही आता गाडी घेऊन. फुकट डिझेलही गेलं, मजुरही 50,000 घेऊन पाहिले. आता हे कसे वसूल होईल आता पुढचं पुढे. चला भेटू आता, काय होते पाहू आता. पण कमीत कमी त्याचे ते थैल्या तर घेऊन जा बाबा. रामपूरला जाता म्हणता ना, मग घेऊन जा ना ते थैल्या द्यायच्या. अरे राह ना मग ते थैल्या राहिल्या तर कमीत कमी त्याच्या मिसानं येतील तरी ते. मग राजीभाऊ आता पहा ना कसे वसूल करते पैसे त्याच्यापासून. गचाळच पकडणार आहे एकेकाले. कसा कसा हिसका असते राजीभाऊचा आता समजणार रामपूरवालेले. चला ठीक आहे. आता 50,000 घेऊन पैता गेले को. बिबट्या आला. चला येतो मग मी. अरे ड्राइवर साहब चलो अभी मैं तुम्हारी राह देख रहा था. चलो अभी गाड़ी निकालता मैं. वो डायरी वायरी ले लिए, किसकी किसके नाम है क्या है, 10 लोग है वो. पूरे के पूरे. तो अपन को वहाँ पे खड़ा रहने का. कम से कम 4-5 बजे तक वो रामपुर पहुंच जाएंगे. वो कौन सा कटला था, गाड़ी कौन सा था उसका. गाड़ी तो कौन सा है वो कैसा हमको नहीं दिखा बराबर, क्योंकि उन्होंने इतना जोर से दबाया ना गाड़ी. हम आए तक वो कहाँ से कहाँ गए. फिर क्या तो आवाज़ दिया तो बिल्कुल हाथ दिखा रहे थे वो. मेरे को लगता टाटा एसी जैसा गाड़ी था वो. देखेंगे ना कहाँ जाते का वो. कौन सी भी गाड़ी रही तो वहाँ पे खड़े रहेंगे. हो आया तो आया, नहीं तो गांव में सीधे उनके घर को जाने का. घर को जाने का हमारा ऐसा ऐसा काम हो गया. 5-5 हजार रुपये लेके भाग गए. उनके घर वाले से पैसे वसूल करने के. वो तो है ना, पैसे कहाँ जाने वाले हैं, क्या फुकट का हराम क्या पैसे अपनी. काम नहीं किया तो पैसे काहे के. चलो फिर अपन को जाना पड़ेगा, पहले उनको पकड़ना पड़ेगा ना. चलो ठीक है फिर निकलते हैं. चलो क्या राजू भैया, कब तक बैठने का यहाँ पे. वो 4 बज रहे ना, तो भी कुछ भी नहीं आया ना, कोई एक भी आदमी नहीं आया ना उसमें का. कैसे क्या होगा ये. उधर भाग गए क्या वो, किधर ट्रिप निकाले क्या अपने पैसों से. बिल्कुल बिल्कुल मेरे को भी वैसे ही लग रहा है. अभी वो 50,000 रुपये उनके हाथ में है. अभी कैसा है वो पूरा खर्चा ही करके आएंगे गाँव में. उधर कैसा चिकलदरा ये वो घूम के आएंगे. ठीक है ना बोलना. जाते का तू, तुम्हारे घर वाले से वसूल करेंगे. रुको जरा, उनका मैं पूछता येगा. ये आ गया ना अपना एक गधे वाला आदमी है. देखता. अरे भैया 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 भैया. हे काय म्हणा इथे उसावाला दिसून राहिला. काय भाऊ काय म्हणलं गडबड. काय साठी बसले झाडावर. हो ना तेच तुम्हाला सांगायचं होतं. म्हटलं काय राजो, काय तुमच्या गावची माणसं राजा. बरोबर नाही केलं पण ते ना. हो सांगा आमच्यासारख्याले व्यापारी माणसाले. तुमको तो मालूम है हम कितने दिन से गन्ना लेके जा रहे हैं पटेल का. वो जरा सा रहेगा वो भी लेके जाने वाले थे. लेकिन ये रामपुर वाले जो मुकरदम है ना, मैं अपना क्या नाम है उसका, मिट्टूलाल आगलावे, इन्होंने बहुत गलत काम किया राजा. बरं लोक लगायचे मिठ्ठूला लागलाय. आता हे कोणता आला आपल्या गावात, हे काही बसून आहे म्हणा मुकरदम. अरे म्हणलं मिठ्ठूला लागलाय कोण, म्हणलं कोणाची गोष्ट कोणाची करू राहिली म्हणलं तुम्ही, कोणत्या गावाची गोष्ट करू राहिले तुम्ही. क्या करना अभी राजा, एक एक अलग ही मिलते बा. अरे रामपुर की बात कर रहा मैं, यहाँ पे खड़ा था ना मैं. वो मिट्टूला लागले नहीं तुम्हारे गाँव का वो मुकरदम, उनके साउथ के 10-12 मजूर है उनके हाथ में. तुअर सोंगता था वो मालूम नहीं क्या तुमको. वो मिट्टूलाल वो पैजामा पहनता वो. ए बा काय राजा तुम्ही कोणत्या रामपूरला आले बा. दुसरं रामपूर असेल दुसऱ्या तालुक्यातलं. आमच्या इथं काय मराले आग लावे आला इथं, आग लावाले. इथं कोणता मिट्टूलाल बी नाही पोपटलाल बी नाही. नाही बहुतेक हे हो या गावात दिसत नाही मला नाही का. हो परगावात असं यालेच माहित नाही वाटते बहुतेक. हो पाहुणा घेऊन असन कोणाची इथं, नाही तर कधी घेऊन रेती किती उपसायला आला असं. अरे म्हणलं तुम्ही रामपूरचेच हा का कुठचे दुसरीकडे आहे म्हणलं. तुम्हाला राजा मिट्टूलाल माहित नाही म्हणजे काय होय राजा, कमाल झाली बा तुमची तर. त्याच्याच भोवती 10-12 लोक होते ना, कालचीच गोष्ट आहे ना बा. तुम्ही म्हणता की मला माहित नाही, आमच्या गावात नाही. बा रामपूरचा हो ना मी, देवीदास संस्थाने तंटमुक्ती अध्यक्ष हो मी. मग आमच्या गावातले लोक मला माहित नाही का. मग सरी जिंदगानी गेलं नाही तर मला म्हणते कुठचं आहे तुझं. आमच्या गावात नाही आगलाय भागलाय. कोणता आहे का आहे तर कुठून आले बे, बयाळले का बे. मैं क्या बोल रहा राजू भैया, उनको लिस्ट दिखाओ बोला. इनमें का कोई एकांदा तो आदमी उनको मैं मालूम होगा ना. लिस्ट दिखाओ उनको, इतने आदमी बोला. तो वैसा करना पड़ेगा. अरे अच्छा ठीक है देवदत्त जी. तो मैं क्या बात कर रहा था, मिट्टूलाल का जान दो, मैं तुमको और नाम बताता कुछ. मेरे पास लिस्ट है ना, उनमें का कौन सा आदमी आपकी पहचान का है बताना बोला. 1 मिनिट में लिस्ट निकालता. बरं देवदत्त जी मी काय म्हणतो, मी कसं ते मिट्टूलालचं जाऊ द्या. बाकीचं नाव वाचतो त्यातलं पहा बरं ओळखीचं आहे कोणी यातलं. तर यातलं पहा पुढचं आहे आत्माराम तुंतुनी आहे का माहीत. आत्माराम तुंतुनी. हे कुठून आला तुंतुनी बिन तुंतुना वाजवाले. अरे म्हणलं आमच्या गावात तुंतुनी कोणीच नाही भाऊ. सनसनी आहे मी, एक घनगणी आमच्या गावात. बाकी दुसरं तर कोणी असं नाही आहे. असं तुंतुनी कोणीच नाही म्हणतं. तुंतुनी मी नाही. अरे बाबा म्हणजे तुंतुनी नाही म्हणते राजा, मिठ्ठूलालही नाही म्हणते. मग हे कमीत कमी आपलं भिकाराम फुकटे भिकाराम. त्याचं पोरग तोताराम फुकटे, दोघं बापले का समजा. आलंय बहुतेक दुसऱ्याच गावातले नाव वाचून राहिले तर. अरे दादा मी काय म्हणणार, तुम्ही लिस्टच चुकीची वाचून राहिले. भिकाराम बी नाही तोताराम बी नाही, फुकटे तळणं आमच्या गावात कोणाचंच नाही.
हे माणूस गावात राहते का नाही म्हणा यार, एक नाव माहित नाही गावातलं ना, नाव माहित नाही. अरे दादा ते जाऊ द्या, पण हे तर असं ना ओळखीचे कमीत कमी. डुमना गोप्या म्हणते ते. गोपाल झुटके समजा, वामन राय घाले, जग्गू बामफोडे, विठ्ठल अवताडे, हे बाकीचे हे आहे का? नाही नाही, मी काय म्हणतो भाऊ, तुम्ही जाता का मी जाऊ म्हणला? हो हे बा, तुम्ही लवकर इथून निघा, माझ्या डोकं क्रॅक करू नका म्हणलं काय. हो नाही तर चपलीन घेणार आहो मी. आमच्या गावात कोणता बाम फोडेन, कोणता काहीच्या काही सांगून राहिला राजा, कोणता अवताडेन, कोणता गोप्या डुमना नाही ते. राय घाल्यान वाय घाल्यान बाम फोड्या, निघा इथून. एकही नाही आमच्या गावात नाही. चालले मोठे कोणत्या गावाची लिस्ट आणतील, कुठं वाचून दाखवू राहिले बयार तोंडे. हो तुम्ही मॅळ, आता मला मॅळ करता का का? जा लवकर निघा इथून. बरोबर है, पण मी काय म्हणतो राजू भैया, दिमाग में कुछ ना कुछ फर्क है इनके. सच्ची में हो, मेरे को लगता है जरा सा गया हुआ आदमी. अच्छा ठीक है, हम पागल है बा, तुम जाओ तुम चल जाओ. नाही जा भाऊ जा, चुकलं म्हणलं आमचं. हो दुसऱ्या गावची लिस्ट आहे, हे इथं वाचल्या गेली त्या. हो दुसरं रामपूर असेल ते. हो या तुम्ही या. तेच मगापासून सांगून राहिलो ना, तेच पिसून राहिलो ना बयाड थुत्राचे. हो निघा इथून. चालले बयाडे, कोणत्या गावात आले कोणत्या गावाचे नाव वाचून राहिले. निघा इथून. हो जा भाऊ म्हणलं. हो आम्ही चुकून रामपूरला आलो, या दुसऱ्या रामपूरला असेल ते. हो जा हो तुमचं बरोबर, आमचं चुकलं राजा. कुठं मेळाच्या नादी लागता बा. हो जा. गया हो क्या राजा राजू. कोणचे आदमी मिल रहे हो आपने. राजा दिमाग फेल झाला माझा. हो ना, एक माणूस नाही ओळखत म्हणते. सांग बरं खरंच, हे आता डोक्यात याच्यात फरक नसून पडेल का? काल ते 10-15 लोक त्यातले नावं सांगून राहिलो, तर ते म्हणते यातला एकही नाही म्हणते गावात. म्हणजे किती म्याळ आहे. याला गोळ्या चालू आहे 100% सांगतो मी. हे बहुतेक मला वाटते काहीतरी स्क्रू ढिल्या यायची. बरोबर आहे राजभाऊ. हो गावातले असते तशी 1-2 असते तर बहुतेक गोळ्या कमी पडल्या यायच्या. आता आपल्याला काय करावं लागत, हो गावातच जायला पुरते. हो कारण की हे आता सुज्ञ माणूस पाहा लागेल एखादा, आणि त्याला पद्धतशीर विचार लागत. विचारा काय लागते, कोणी सांगते मग काय. हे म्याड माणूस होता ना रे बा, म्हणून झालं तसं ते. चला आता हो आपण गावातच चालले जाऊ. काळा गाडी घ्या, अलीकडे ठेवू जराशी, गावातली पोहे विचारू ना. चलो. नमस्कार दादा, नमस्कार. थोडं मी काय म्हणतो, काय नाव काय आपलं म्हणलं? माय नाव का? हो माय नाव सुदाम ढेबर नाके. हो कवर काय होतं बा? अच्छा ढेंबर नाही का? बरं हो आहे ना ढेंबर ना. मी काय म्हणतो, दादा एक काम करता का, थोडंसं मदत करायची होती रे. आपल्याला कसं आहे, मिट्टूला लागला आहे की नाही. आपल्या गावचे ते मुकरदम, आपला तुरागिरा सोंग ते उदळ घेते ना ते. त्याचा राजा घर दाखवा आपल्याला. हो कुठं आहे तर ते. म्हणलं तुम्ही काय नाव काय सांगितलं, म्हणलं काय म्हणजे नाव काय, म्हणलं काय डबल सांगा बरं. मिठ्ठूलाल माहिती नाही, मिठ्ठूलाल आगलावे ते आपला पैजामा गिजामा आहे त्याले. ते काय मुकरदमाचे कामं करते ते. मुकरदम मजूर असते कामाला त्याच्या. आगलावे म्हणता नाही का? हो पैजाबावाला नाही राजा, पैजाबावाला तर आमच्या गावात कोण नाही. एकच मुकरदम आहे आमच्या गावात, फक्त गोपाबाई घर फिरवे. हो अरकाट तुंग आहे त्याचा. सगळं मजूर तिकडेच. अरे ते बाईचं नाव झालं ना, माणूस आहे ना मिठ्ठूलाल. अरे आता त्या दिवशी उदळ घेतलं होतं त्या तुरीचं, एकाचं कोणाच तरी राहिलं होतं वावरात जाऊन प्रत्यक्ष पाहिलं ना. त्याच्या संग ते लोक होते, ते आत्माराम तुंतुने धोत्रावाला ते. तुरे अरे बाबा, तुंतुरे नाही बा, आपल्याला नाही माहीत बा कोणतं तुंतुरे फुरतुरे. हो आपल्याला कसं इथं 2-4 महिनेच झालेले आहे. झोपडपट्टीवर तर कोणी असं बा, प्लॉटवरचे म्हणा काही. हो त्याचं नाव आपल्याला माहिती बी नाही. हो कसं आपण नवीन आहो इथं. काय रे? अरे बा, तुम्हाला तर 2-3 महिने झाले म्हणतात, अजून तुम्हाला 2-3 महिन्यात गावातलं नाव माहित नाही राजा. बरं वा, बरं आहे बा. हो बरोबर आहे. हो वरचं खालीच वाटते. जा भाऊ. हो जा. हो या म्हणलं तुम्ही. त्या बुड्याला विचार पडते नाही का? हो चला मग. त्यांना अजून ते बाकीची विचारा ते आहे का मला माहित म्हणा. भिकाराम फुकटे हे ते जग्गू बामफोडे गिंपोडे माहिती आहे का? विचारा त्याला. ते डुमना कोण गोप्या आहे ती विचारा. बरं दादा, मी काय म्हणतो ढेंबर नाके भाऊ, आपलं गोप्या कोण आहे म्हणलं त्याला? आपलं डुमना गोप्या. काय तुम्ही राजा विचारूच का राहिला, मग समजून नाही राहिलं बा. डुमण्या गोप्या हे ते आमच्या गावात नाही ना. डुमणा मारते आहे बा, एक पण मारते डुमणा. हो ते आहे आमच्या गावात. नाही ना, गोपाल डुमना गोप्या पाहिजे ना आम्हाला. डुमना मारते तर आम्ही काय करू? डुमना गोप्या पाहिजे. नाही बा, ते असं आपल्याला माहितच नाही कोणता गोप्या आहे कोणता काय. तर तुम्ही पहा बा, ते आबोजी आहेत का नाही त्याला विचारा. हो कसं आपण नवीन आहो ना. हो त्याच्यानं काही आपल्याला माहिती नाही तर. हो कसं आहे, आपलं काय हॉटेलवर जाणं आहे, संध्याकाळी वापस येणं आहे. हो गावात काही जास्त राहत नाही मी. हो त्याला विचारा, ते तिथं आबोजी बसेल आहे ना, त्याला विचारा बा सविस्तर. राम काकाजी, राम. राम राम भाऊ, राम. हो ना, कोण होय? नवाळेच माणसं दिसून राहिले बा. हो काय कोण म्हणलं तुम्ही? काय ओळख नाही दिसून राहिली. हो नवाळे दिसून राहिले म्हणून म्हणलं. नाही नवाळे खायचे. हो ऊस नेणार आहो ना मी. मग काय गावातला ऊस नेणार रसवंतीले. हो ते आता तुमच्या गावातले उदळ्यावाले आपलं मिठ्ठूला लागला नाही का? हो त्याला भेटायचं होतं रे. हो कुठं आहे त्याचं घर, कुठं आहे माहित आहे काही? कोणता पिंटूला डागला आहे म्हणते म्हणा. हे आता मी आता आज लोक नाही ऐकलं बाबा. हो नाही बाबा, आमची इथं कोण नाही म्हणलं. पिंटूला डागलावे कोण नाही आमची इथं. हो ना, डागलावे हे न ते नाही बा, इथं तर कोणी नाही आमची इथं. नाही डागलावे नाही, आगलावे. आग बुडात आग लागते ते. आगलावे. हो ना, मग मी तेच म्हणणार ना. हो डागलावे कोण नाही ना आमच्या गावात. डागलावेच नाही आमच्या गावात कोणी. कोणाला डाग नाही आमची इथं.
त्या मायबीन आपण आगलाय म्हणून हे डागलाय म्हणून राहिला. अरे हो नाही आबोजी, मी काय म्हणतो जरा ऐकू येत नाही टेले. हो मी काय म्हणतो, हे आहे का आपल्याला माहीत, आपलं वामन राय घाले म्हणा, हो नाही तर आपला जग्गू बांफोडे 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 जग्गू जग्गू पिवळा शर्ट गिरट आहे ते, असं ते पोट्टा, माहीत आहे का म्हणलं. कोणता घामफोडे म्हणते रे? नाही रे बाबू, काय काय म्हणते, काय म्हणलं, कोणता घामफोडे म्हणते? आबाजी बामफोडे म्हणते, बामफोडे, हा बाम बाम, हा बाम धड धड, हा बामफोडे. असं असं बामगोय का? असं असं तसं म्हणा ना बुवा. आमच्या गावात काय आले बामगोय आले बाबा, कोण आणून टाकणार आहे इकडे? लय दूर आहो आम्ही त्याच्यापासून. ते काही माहित नाही म्हणलं बुवा, आमच्या गावात नाही हे कोणी. ऐकून येतात टेले बहुतेक, हो काहीतरी, हो दुसरं विचारा नाही एखादं. आम्ही तर विचारा तर कोणतं विचारा, याला बेलच लावते हे. बरं आबाजी मी काय म्हणतो, आत्माराम तुंतुने तर माहीत असेल ना, धोत्रावाला आत्माराम तुंतुने तुंतुने तुंतुने. असं असं मग असं सांगा ना. घनगणे का? आहे ना, घनगणे आहे आमच्या गावात. मी म्हशी आहेत त्याच्या घरी. हो, पोरगी डॉक्टरी नाही त्याची, एक नर्स आहे. हो, मस्त माणूस आहे, गरीब माणूस आहे आपला. हो, कोणाच्या कामा याच्यात पडती. हो, जा न त्याच्या घरी, या पोट्ट्याला घेऊन जा. हो, जा रे बाबू. हो, आपल्या याच्या इथं घेऊन जा, शांतारामच्या इथं. माहीत तर आपण आत्माराम हे शांताराम नाही नाही, शांताराम नाही पाहिजे आपल्याला, आत्माराम पाहिजे, आत्माराम. कोणता गंगाराम म्हणते बुवा? नाही बुवा, गंगाराम नाही बुवा इथं. कोणता गंगाराम आहे? शांताराम घनगणे आहे बुवा इथं, शांताराम. हो, गंगाराम नाही ना, कोणता आत्माराम नाही. हो, शांतारामचं मन सांगतं, या पोट्टेला घेऊन जा मग. ते दाखवून द्या म्हणा. हो चला पोट्ट्याला घेऊन पाहता येते मग. हो हो, फक्त धोतर गितर घालेन ते, धोतर आणि आपलं टोपी गिपी समजा, आता सदरा असा उद्या कलरचा. हो ना, मग तेच होय ना, तेच होय शांताराम घनगणे. मग ते गायला आत्माराम आला, कोण सांगेल तुम्हाला? हो का, माय भिंत कसं काय झालं म्हणा, ही आत्माराम म्हणते, ही शांताराम म्हणते, काय घोर घंटा आहे. बरं बरं चाल भाऊ, चाल बरं दाखव बरं ते कोणतं होतं, आत्माराम होय का शांताराम होय, चाल बरं घर दाखव बरं त्याचं. हो पण ते 5 रुपये लागेल मग, 5 रुपये घर दाखवायचे, 5 रुपये. आपल्याला का खतरनाकच काम दिसून राहिलं. लोकही चालू, पोट्टी द्यायची, पोट्टी त्याच्याहून चालू. हो ना, घर दाखवायचे 5 रुपये. हो, देतो भाऊ, देतो म्हणलं. हो चल चल देतो, आत्ताच घे, नगदीच घे. दाखवून दे कोणता होतं ते. घनगणे होय का तुंतुने होय तर काय समजाले मार्गाने. चाल बा चाल. चला मग माझ्या सगळं चला. हो, तुम्हाला दाखवतो शांताराम घनगणे घर दाखवतो. अजून कोणाला दाखवा लागते का अजून? हो ना, मग पुढे अजून एक 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 हो ते झालं घ्या. हो, डुमना गोप्या माहिती आहे का, डुमना गोप्या? माहिती होती. हो, डुमना माहिती होती. हो, माहिती होती. नाव का बदलले झालं काय ना? अरे म्हणलं नाही, म्हणलं डुमना मारते का गोप्या म्हणलं. डुमना गोप्या असणार रे बाबू. डुमना गोपे नाही, डुमना माहिती आहे आमच्या गावात. हो, त्याच्याकडे दाखवतो मला. हो, ते दाखवतो. हो, चला 10 रुपये द्या मग, 5 रुपये. हो, चला मग माझ्या संग चला. बरं चला बरं याच्या संग. हो, बहुतेक राजा नावात फॉल्ट आहे वाटतं काहीतरी. हो यानं मोठी घरी आपल्याला दिलेली दिसते मला. हो 100%. हो राजभाऊ, हो मोठा प्लॅन दिसून राहिला रे बा. हो चला आता, हो हे जे दाखव तिकडे चालले जो. चला बा, हो डुमना गोप्या गोप्या कोणता मारते ते दाखव झालो, आणि शांताराम गणगणी दाखव. हो, चल लवकर. आपल्या दौऱ्याला इथे कसं काय येऊन टपकलं म्हणा. अरे का कसं काय म्हणलं शांताराम भाऊ, हे ते आपल्या रामपूरवाले सगळी कंपनी म्हणलं. तुम्ही तर गेलते म्हणते अभ्यास दौऱ्याला, काय वापस आले का म्हणलं, झाला का दौरा? अरे बा 3 नाही वाजले राजा, तर म्हणलं कसं काय काय आता दौरान काय. बरंच बरं आहे का कधी रामजी, काय दौरा राजा, बेकारच काम आहे बा. 15 वित्त आयोग आणि काय हे दौरेन काय हे काय. विचारा ना कधी रामजीले, हो किती काय कसं आलं तर, किती आपत आली तर बोलून राहिले. काय आपत काय झाली म्हणलं. नाही कधी रामजी काय घडलं, काय शिवलाल भाऊ काय झालं? अरे काय ते दौरेन कायचं काय राजा. मग काय तर घर बसले आणली होती आम्ही घरावर गोटी. मग काय तर हो एखाद्याची तरी नड्डी फोडलीच असती भाऊ. मग काय बिबट्याले काय ऊस पाहायला गेलो आम्ही, त्याच्यात बिबट्या. मग सांगा आता, बिबट्यानं जर एखाद्याची पकडली असती नसती का आपत. फालतू एक कॅरेक्टर कमी. म्हणून म्हणलं बा, शेवटी आम्ही निर्णय घेतला. हो तिथून पहिलंच सुटलो बा. हो डायरेक्ट बिलकुल तळ्या धाब्यावर. हो ना, पण काय कोणत्या दर्यापूरला गेलते म्हणजे तुम्ही, काय ऊस गीस पाहिले तिकडे तर ऊसही नाही म्हणते. लोक म्हणते ऊसही नाही म्हणते जास्त, आणि तुम्ही म्हणता की बा तिकडे पाहायला गेलतो आम्ही, मोठा ऊस आहे, उत्पादन जास्त आहे. कसं काय मला तालाला मिळायला उरायला तुमचा, मला तरी डाऊटच वाटून राहिला बा. अरे कायचे दौरेन कायचे काय बा लक्ष्मण, हे सगळं आता नाटक आहे. हो मग काय हे लाईनी पाटलाचे 40,000 रुपये देऊन नव्हता राहिला ते. हो राजभाऊ ऊसावाले. हो तर मग आता काय करायचं बा, पैसे तर काढायचेच होते आपल्याला. हो मग त्याला म्हटलं बा आम्ही ऊस तोडायला येतो, तोडीवाले काम करतो आम्ही. हो चला ना चला ना चला ना. हो त्याला वाटतं बरंच आहे मजूर सापडलं. तिकडे गेलो आम्ही, अंगावर घेतले 5,000 50 उचलले. हो आम्हाला धूम ठोकायचीच होती म्हणा. आमची धूम टोळी म्हटल्यावर हो आम्ही ठोकली धूम तिथून. हो पैसे घेऊन. हो आता ते आम्हाला पायात सुटला असेल, ते बहुतेक रामपुरात गेला असेल, काही सांगता येत नाही. हो पण आम्ही काही नावं आमचे खरे सांगितले नाही त्याले. हो त्याच्यानं काय होईन ते होऊन जायचा. अरे म्हणजे त्याचा गेम केला आणि इकडे आले समजा, नाही का. हो 4-5 गमावती दादा. असं आहे का ते. मग जेवण घेऊन करायचं का, कसं काय करायचं म्हणलं. मग तर लक्ष्मणराव तेच सांगून राहिलं तुम्हाला दादा, आम्ही जेवायच्या हिशोबाने आलो. 12 लोकांचं जेवणाचं पद्धतशीर बनवा असता शाहीमध्ये. तेच म्हणलं तर आम्हाला संध्याकाळपर्यंत इथून निघायचं आहे. हो तर 5,000 रुपये आता मी तुम्हाला देऊन देतो, आणि अजून राहिले सुईले काय असेल ते मला नंतर सांगून देजा. ठीक आहे. हो बिल माझ्याकडेच लागेल. 40,000 माय काढून दिले त्यानं. हो तसे 50 काढले त्यानं म्हणा. 1,000 त्यानं घेतला. 5,000 माझ्यातले खर्च करतो मी जेवणासाठी. आता 40 निघाले तर नाही. ठीक आहे ना, ठीक आहे, चांगलं केलं तुम्ही ते. हो तसे जर पैसे निघत नाही, हो सरकी आता उंगली करून जर निघत नसेल तर मग आता तेळी कर नाही पडता ना. बरं गेलं मस्त केलं शांताराम भाऊ, मस्त गेम जमला.
आता ते तरासच तेवढा देऊन राहिला तर मग आता त्याला काय करा हो, त्याला अद्दल घडत नसती आपल्याला. हो, तर जाऊ दे आता, जे होईन ते पाहून घेऊ पुढचं पुढे. आता जेवणाचं मस्त फर्स्ट क्लास बनवा तुम्ही. हा चला रे बा तिकडे सगळेजण बसू मस्त. चला करा म्हणलं तुम्ही ते तयारीला लागा तुम्ही. चला रे पोट्ट्याला आवाज द्या, चला सगळे. अरे मारत्या चला अंदर तिकडे, चला मला मागच्या साईडनं हो तिकडे. हो घेऊन या तुम्ही सगळं ते. एक तर आलू भाऊ आले नाहीत ना. चला चला. चला मग पहिले मग आता शांताराम काकाचं घर पाहू, इथून जवळ आहे. मग आपलं ते माहिती जायचं भाऊ. हो चला. रुको रुको राजू भैया, वो तो देखो बैनर, तो देखो बैनर ऊपर का. ऐसा बैनर है, महान संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, शुभेच्छुक रामपूरवासी. अरे बापरे, हे तो पाहिलेलं आहे हो. हाँ ये तो देखी हुई अपन ने, ये तो है ये सब. हाँ ये गाँव वाले बोलते की ये नहीं है. हाँ वो देखो ना, वो देखो. अरे बाबा हिंगा सगळे सारे याच्यातले हिंगा बाबा सगळे धुरंधर दिसून राहिले मले. मग तिंगा ते मिट्टूला लागला तिकडे बाबा चष्मा घालून त्या बुड्यासोबत ते भिकाराम. हा भिकाराम काय ते फुकट्या जवळ. इकडे इकडे तर बापा हिंगा राजा आत्माराम तुंतुनी दिसून राहिला ते धोत्राला. बापा बामफोडे वामनराय घाले ते कोण होता डुमना गोप्या. हाँ सगळेच आहे ना, हे सगळेच तर दिसून राहिले याच्यात. वही बोला ना मैं, सबके सब है ना इसमें के. हाँ लेकिन वो जो गधे वाला मिला था कि नहीं, वो एक नंबर पर दिख रहा वहाँ पे वो. नहीं बराबर है, बराबर है. वो गधे वाला सबसे होशियार था, अपन पागल थे वहाँ पे. अपन हंस रहे थे ना, अपन मूर्ख थे वो. हाँ ये सबने अपने को घुमाया है नाम बदल के. सब आ गया उसका कलाकारी ध्यान में आ गई मेरे. अपने को बराबर नाम बदल के अपने पास से पैसे निकाले और अपने को बोल रहे कि अच्छा ठीक है ना, समझा ना आप कौन है. तो कह रहे बेटा ये नाम बता बोला इनकी क्या क्या है. तो वो पोस्टर पर देख बोला. कोणतं कोणाचं नाव सांगू सांगा तुम्ही. हो नाव सांगा म्हणलं, कोणतं याचं नाव सांगू सांगा. तिकडे दिसतो का नाही आपल्याला ते बुडा दिसते का. हो, त्याच्या बाजूने ते जॅकेट गिट घालून चष्मा घालून ते काय आहे तर ते त्याचं नाव काय आहे. हा त्याचं नाव आगलाव आहे का. ए बाबा ते काय लागलाय हो, ते शिवलाल टोयगोटे होय. हो आमचे आपल्या जगण्याचे मोठे बाबा. आणि ते बुडा जे आहे का नाही ते कंदील आबाजी होय. अरे बाबा म्हणजे शिवलाल टोय गोटे होय नाही का हे आगलाव्या. असं ते कोण आहे म्हणलं. ते आपला ते उद्द शर्ट टोपी गिपी आहे ते कोण होय ते. हा आम्हाला ते काय सांगे बा आत्माराम तुंतुनी सांगे बा त्याचं नाव. ते पाय बरं ते कोण होते ते टोपीवाला. 3 नंबरचा. एक नंबरचे देवदास काका, 2 नंबरचे सरपंच साहेब, 3 नंबरचे ते शांताराम घनगणे. तेच तर मग त्याच्याच घरी घेऊन चाललो तुम्हाला. बस राहू द्या आता. आलं लक्षात आलं आता ते. हो सगळ्या नाव बदललेले आहेत. हो ना आम्हाला घुमवलेलं आहे. हो इतकं सोपं नाही म्हणा बाबू. हो पैसे काढतो आता तुमच्या घरी. चल बरं ते शांताराम घनगणीच्या घरी जाऊ. त्याच्या घरच्या बाईला सांगतो मी. हां का नाटकं करता का पैसे घेऊन पैता. हां नावही बदलता. हो चला चल बोला बेटा. वा पे चल. मावशी शांतारामची घनगणीचं घर आहे ना हे. हेच आहे ना. हे लोक कोण आहे म्हणलं. काय म्हणलं, कोण आहे म्हणलं तुम्ही. काय पाहिजे तुम्हाला बाबा, काय आहे म्हणलं. अच्छा हो का. हा तर ठीक आहे. तर म्हणलं मी काय म्हणतो तुमच्या इच्छे जे शांतारामजी घनगणे आहेत ना, तर तुमच्या घरच्या बाणन बाकीचे तुमच्या गावातले अजून 10-11 लोक आहेत. त्यानं आम्हाला म्हणजे नावं बदलून नावं सांगितले आणि आम्हाला म्हणे ऊस तोडायला येतो म्हणे. तर आमच्यापासून 50,000 रुपये त्या फळावर गेल्यावर घेतले आणि तिथून ते पळून गेले. बिबट्या आलाच मिस केलं त्यानं आणि पळून गेले. हो तर म्हटलं बा आता ते कसं काय करावं सांगा तुम्ही. आता हे बरोबर आहे का पहा बा तुम्ही. काय बोलून राहिले बाबा तुम्ही. त्या डोक्से फिरले का म्हणलं तुमचे. ते आता शांताराम घनगणे हिंद लोक म्हणलं अभ्यास दौऱ्याला गेलेले आहेत म्हणलं ते ऊस पाणी करायसाठी. हा तुमच्या ऊस तोडायला आले का ते. बापरे हे तर लय चालू दिसून राहिले घरच्याले बी घुमवलं वाटते. अरे नाही ना मावशी तसं नाही ना. हा तर सांगतो तुम्हाला यायनं लय नाटक रचलं. मापासून 50,000 घेतले त्या याटो आला याटोनं ते पयाले बी. हां सांगा आता 12 लोक आहेत ते आता. हो काय सांगा. हां हो मग आता आपण आता काय बोलावं काय आता त्याला. आता आपण फोन लावा तर फोनही बंद केले म्हणून तुमच्या इकडे आलो बा. आता पैशाचं काय करा सांगा तुम्ही. हो त्याला फोन लावा नाही तर काहीतरी विचारा. नाही बाबा ते काय असे करते तर. कुठच्या व्हा तुम्ही. काय आहे खोटे बोलता खरे बोलता. घरी माणसं नाही पाहून आता. हा देता बाबा टाका टाकून आमच्या घरावर भर दिवसा. लय लोक असे आले तर कोणते फंडे घेऊन. काही सांगू नका म्हणलं भाऊ. ना खोटं नाही बोलून राहिलो ताई साहेब आम्ही. तुम्ही फोन तर लावा त्यांना. फोन लावा म्हणा बाबा ते आलेले आहेत म्हणा. राजीभाऊ आले म्हणा असं सांगा त्याला. हो पहा तुम्ही काय म्हणतात. हां आम्हाला गुंगारा दिला ना त्यानं 50,000चा. हां लावा बा फोन तेवढा लावा. ते लावाच लागेल ना बाबा. असे तर कोणी याचं कोणी पैसे मागायचं. थांबा तुम्ही मला त्याला फोन लावता पहिले. आता मस्त रट्टवून जेवण झाले आता. हो बस आता पोट्ट्याचे अटपले. हो की निघू आता नाही का. हो काय करता आता कुठं थांबावं नाही. फक्त एक मसाला पान संतोष सगळ्याचं घेऊन ये बरं. हो लाईने पाटील पैसे देते म्हणा. पान ठेलेवाल्याला सांगून देते एवढं. जाय ती पुढे घेऊन ये सगळ्याला. हो मसाला पान घेऊन ये सगळ्याला. बोला बाला आणू का बाला. हो बरं घेऊन येतो मग. हो काय वाटणार नाही. जमलं बा आता एक खेपचं नाही का. हो लाईने पाटलाला 35,000 भेटले. 5चं समजा जेवण दिलं त्यानं आणि बाकी आपल्याला 1,000 उरले नाही का. हो चला आता. हां निघावं आता. बस पान खाल्ले की चालले जाऊ नाही का. हो पोट्ट्याला आता बस आता आटपलं की निघाले. हॅलो हां बोल हां काय म्हणत होती. काय लावला म्हणलं फोन घेईन. नाही म्हटलं कुठं आला तुमचा दौरा जरा विचारा. म्हणून लावला होता फोन. काय म्हणते बाबा दौऱ्यातली काय पाहिलं मग नवीन. पाहिलं म्हणजे आता तिथं काय असते. आता ऊसासारखं ऊस असते. थोडंसं कसं आपल्यापेक्षा चांगलं आहे तिथं. शेत्या गित्या पाणी गिनी एकदम हे ते व्यवस्थापन. आपल्याकडे काही गोष्टी काही आपल्याला माहिती नाही. हो तंत्रज्ञान कमी आहे आपल्या इकडे. बाकी काय असते. बाबा म्हणलं बस करा ना तुमचं नाटक. उस तोडायला गेले ते म्हणता त्या माणसाला 50,000 टिपारी दिली. ते बोला ते संग घरी आलेत म्हणलं ते. बोला भाऊ याच्या संग हे घ्या फोन घ्या. बापा रे घरी पोचला रे बा. घरी पोचला म्हणलं. लागला पता लागला. उद्या ना आपलं काय चोर आहो का आपण. हॅलो हां बोला. हां काय म्हणता बोला म्हणलं. बोला
बोला राजा कसं हो राजा आत्माराम भाऊ तुम्ही शांताराम भाऊ तुम्हीच राजा घनगणीन तुम्हीच म्हणलं ते काय तुनी हा काहीच्या काही नाव बदलले राजा तुम्ही नामा टिपर दिली बरोबर नाही ना राजा असं योग्य आहे का तुमचं सांगा बा तुम्ही हे आता घरी आलो तुमच्या आता समजलं गावात ते पोस्टर बॅनर पाहिलं मी तिथं बाहेर म्हणून मला लक्षात आलं नाही तर वापस जायची पाहिजे ती महाराजा मलाच पागलात काढलं लोकांना तेच म्हणलं ना आता कसा लडपड करून राहिला तू तुझे 50,000 रुपये गेले तर तू कसा लडपड करून राहिला त्या लाईने पडला 40,000 रुपये उसाले किती झुलून राहिला तू लोकांचे पैसे हरामाचे आहे का म्हणलं काट्यावर या मग देतो उद्या आणतो परवा देतो मग लोकांना सतावल्यावर माणसाला कसं वाटते आता समजलं ना तुले म्हणून म्हणलं ते 40,000 रुपये लाईने पाटलाचे काढून घेतले आम्ही आणि 50,000 त्याच्यावर तो व्याज आहे ते समजलं का सतावल्याचं तर आता तू घराकडे चालला जाय तिथं काही थांबू नको बापा म्हणजे राजा असं होतं का काय राजा मग सांगाच असतं ना देत नव्हतं का मी ते लाईने पाटला देत नव्हतं का बाबू लय मागितलं रे तुले हो सांगून राहिलो हो पैसे फिटले म्हणलं ते हो 40,000 रुपये आले मले हो झाला विषय संपला म्हणलं विषय संपला शिरीतही संपली सगळं संपलं हो घराकडे जा आता थांबू नको तिथं बरोबर आहे नाही का हो शेर को सवा शेर मिल गए अपने को नहीं क्या अच्छा ठीक है ठीक है ठीक है हो मिल गए ना पैसे हो ठीक है सॉरी बा मेरे से सॉरी अभी हो गई गलती मेरे से अभी व्यवहार क्लियर करूँगा ठीक आहे धन्यवाद तेच म्हणलं कास्तकाराला सतावता नाही म्हणलं घामाचा पैसा असते समजलं का ठीक आहे चला ही एपिसोड इथं संपला सिरीज संपली धन्यवाद उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता ओके